what is the name of minute component of which the body of living organism is made. आता आपलं शरीर जे बनलेलं आहे पूर्ण बॉडी बनलेली आहे. काय बनलेली आहे? बॉडी. ह्यूमन बॉडी कशापासून बनलेली आहे? आपल्याला फक्त दोनच गोष्टी माहिती आहेत. आपण म्हणतो आपलं हाडा मांसाचं शरीर आहे, मी थोडी दगड आहे. हाड आणि मांस ह्या दोनच गोष्टी माहिती आहेत आपल्याला, माहिती का नाही? पण आपली बॉडी बनलेली आहे कशापासून? ऑर्गन सिस्टीम. कशापासून बनलेली आहे? ऑर्गन सिस्टीम. ऑर्गन सिस्टीम कशापासून बनलेली आहे? ऑर्गन पासून. ऑर्गन कशापासून बनलेले आहेत? टिश्यू पासून. आणि टिश्यू कशापासून बनलेले आहेत? सेल पासून. म्हणजे आपली बॉडी इनडायरेक्टली कशापासून बनलेली आहे? सेल पासून. सेल म्हणजे पिशी. काय? पेशी. उती. टिश्यू म्हणजे उती. ऑर्गन म्हणजे काय? इंद्रिय किंवा ज्याला आपण काय म्हणतो? अवयव म्हणतो. आणि ऑर्गन सिस्टीम म्हणजे काय? अवयव संस्था किंवा इंद्रिय संस्था. आणि हे झालं शरीर. हे आपल्याला माहित आहे. जसं आपल्याला हे माहित आहे की बुक कशापासून बनलेलं आहे? युनिट्स पासून. कशापासून बनलेलं आहे? युनिट्स पासून. किती युनिट असतात आपल्याला? 4. मग युनिट्स कशापासून बनलेले आहेत? चॅप्टर पासून. चॅप्टर कशापासून बनलेले आहेत? पॅराग्राफ पासून. कशापासून बनलेले आहेत? पॅराग्राफ. पॅराग्राफ कशापासून बनलेले आहेत? सेंटेन्स पासून. कशापासून बनलेले आहेत? सेंटेन्स. आणि सेंटेन्स कशापासून बनलेले आहेत? वर्ड्स पासून. आणि वर्ड्स कशापासून बनलेले आहेत? लेटर. म्हणजे हे युनिट आहे. काय? युनिट. युनिट म्हणजे काय? एकक. कशाचं एकक? कोणत्याही गोष्टीचं एकक असतंय. जसं आपण 100 रुपये आहेत आपल्याकडं, तर पण ह्या 100 रुपयाचं एकक काय आहे? 1 पैसा आहे. 1 पैशाचे 10 पैसे, 10 पैशाचे 25 पैसे, 25 पैशाचे 50 पैसे, 50 पैसे 75 पैसे. त्याला आपण 12 ने म्हणतो. 12 1 रुपया. 1 रुपयाचे 10 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, पुन्हा 20 रुपये, 50 रुपये, 100 रुपये. असं टप्प्याटप्प्याने होत जाते ना. तसं आपलं शरीर पण कशापासून बनलेलं आहे? मूलभूत अवयव कोणता आहे आपला? सेल. सेल इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. काय म्हणतात? सेलची व्याख्या कशी सांगणार? काय? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल. स्ट्रक्चरल म्हणजे काय? रचनात्मक. आणि फंक्शनल म्हणजे काय? कार्यात्मक. पेशी हे काय? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ आहे. लक्षात आले का? मग हीच काय सिस्टीम प्रत्येक गोष्टीमध्ये चालत जाते. आता याच्यामध्ये पण ज्यावेळेस तुमचा एखादा पदार्थ तयार होते ना, सगळ्यात पहिल्यांदा काय असतंय? अणु म्हणजे ऍटम, नंतर रेणू, त्यानंतर संयुग, त्यानंतर मॅटर किंवा सबस्टन्स असते, पदार्थ. असे का? अणुपासून रेणू बनतो, रेणूपासून संयुग बनते, संयुगापासून पदार्थ बनतात. बेसिक युनिट ऑफ चपाती इज गहू. बरोबर आहे का? आणखीन असे अनेक युनिट असतात जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक गोष्ट बनवण्यासाठी कारणीभूत असतात. Is the number of these smallest units the same in the bodies of all living organism? प्रत्येक सजीवाच्या शरीरामध्ये पेशींची संख्या सारखी आहे का? काही सजीवांचं शरीर एकाच पेशीपासून बनलेलं आहे, ज्यांना युनिसेल्युलर म्हणतो आपण. काय म्हणतो? युनिसेल्युलर म्हणजे एक पेशी. काहींचं खूप जास्त पेशीपासून बनलेलं आहे, तर त्याला काय म्हणायचं? मल्टी सेल्युलर म्हणायचं. काय म्हणायचं? कारण कसं आहे माहितीये का? तुम्ही ज्यावेळेस पत्त्यांचं सुद्धा काय महल बनवता ना पत्त्यांचा, तर एक पत्ता लागतेच ना त्याला. पहिलाच पत्ता नाही घेतला तर महल होईल का? आता एबीसीडी मधलं एच माहित नाही तुम्हाला किंवा लेटर्सच माहित नाहीत, तर तुम्हाला वर्ड तयार करता येतात का? आता अल्फाबेट काय? अल्फाबेट इंग्लिश अल्फाबेट. ह्या इंग्लिश अल्फाबेट काय?
ENGLISH. इंग्लिश अल्फाबेट मध्ये किती लेटर आहेत सांगा बरं? 26 आहेत. नक्की किती आहेत? 26. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 15 आहेत की. अजून पुढे लिहा की मग. 26 कुठे आहेत? काय अक्षर आलं नाहीत ना. मी म्हणलं इंग्लिश अल्फाबेट मध्ये किती लेटर्स आहेत तेवढं सांगायचं होतं. 26. मी म्हणलं का इंग्रजी भाषेत किती लेटर्स आहेत किंवा किती अल्फाबेट आहेत विचारलं का तुम्हाला? नाही विचारलं. प्रश्न काय आहे ते कळाला तर उत्तर मिळेल. व्हाय शिकलो का नाही आपण? व्हाय मध्ये लक्षात ठेवा का आलं हे जर कळालं तर जन्मभर तुम्ही विसरणार नाही कोणती गोष्ट. आणि का आलं ते माहित नाही, कसं आलं ते माहित नाही, डायरेक्ट उत्तर पाठ केलं तर काय होतंय? डोक्याच्या वरून जाते. गणित पाठ केल्यानं जमतेत का? गणित काय करावं लागतात? सोडवावं लागतं. मग इथंही तसंच आहे. सेलला काय म्हणतात माहितीये का? वी हॅव लर्न दॅट द सेल्युलर ऑर्गॅनिझम इज द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपण जे शिकलो की सेल्युलर ऑर्गॅनिझम जो असतो, जे पेशीपासून बनलेले ऑर्गॅनिझम असतात यांचं प्रायमरी स्ट्रक्चर, द प्रायमरी कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट इज द सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. तीन शब्द आहेत सेल साठी. सगळ्यात पहिला शब्द आहे फंडामेंटल, दुसरा आहे स्ट्रक्चरल आणि तिसरा आहे फंक्शनल. किती झाले? फंडामेंटल पहिलं. फंडामेंटल म्हणजे मूलभूत, कारण आपल्या सगळ्या क्रिया कुठे होतात? सेल मध्ये. सेल नसली असती तर ऊर्जा निर्माण झाली नसती, आणि ऊर्जा निर्माण झाली नसती तर आपण बोलू आ करू शकलो नसतो का? बोलायला आ. असा कोणाला चिमटा घ्यायचा असला तर हात उचलता येते का आपल्याला? सेल शिवाय काहीच होत नाही, कारण या पेशीमध्येच सेल असते ना, सेल या पेशीमध्येच काय असतंय? आपली 33 केवी असते. काय असते? 33 केवी. यु नो 33 केवी. 33 केवी लाईट येते ना आपल्याला? हो, पूर्ण होऊन येते. आणि पूर्णला पण 33 केवी सारखंच एक सबस्टेशन असते. काय झालं तर पूर्ण होऊन लाईट गेली. काय झालं तर 33 केवीला काहीतरी फॉल्ट झाला. 33 केवी म्हणजे आपल्या इथं जिथून आपल्याला सगळ्या गावाला सप्लाय होते ना, त्याला 33 केवी म्हणतात. तर तशी 33 केवी आपल्या याच्यामध्ये, त्याला काय म्हणतो आपण? मायटोकॉन्ड्रिया. काय म्हणतो? मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका. काय म्हणतो? कोणती कणिका? तंतुकणिका. तंतुकणिका नावाचा एक पेशीमध्ये अवयव असतो मायटोकॉन्ड्रिया, जी काय करते? आपल्याला ऊर्जा देते. आणि ती ऊर्जा देते म्हणून आपण एवढं बोलतो. आता मी एवढा उड्या मारायलो ना, बोलायलो ना तुमच्या समोर, हसवायलो ना, बोलायलो ना, हे शिकवायलो ना. कशामुळे शिकवायलो? मी जेवलो ना. मी जेवल्यावर ते अन्न पचलं, मग मी ऑक्सिजन घेतला. ते पण ऑक्सिजन फुसफुस असतं. फुसफुस का फुफ्फुस? फुफ्फुस वगैरे कुठे जात आहे? पेशीकडे जात आहे. मग आपल्याला O2 घेऊन येते पेशीकडं, आणि पचलेलं अन्न कुठे जात आहे? पेशीकडे जात आहे. मग हे दोघांमध्ये कोण असतात? मायटोकॉन्ड्रिया. कोण असतंय? मायटोकॉन्ड्रिया म्हणजे तंतुकणिका असतात. तंतुकणिका ऊर्जा तयार करतात आणि आपण मग अंकुंचन आणि प्रसरण पावतोय. मग आपल्याला भांडण करायला, गोचकुरे घ्यायला ताकद येते. म्हणजे सगळ्यात मूलभूत क्रिया करणारा घटक कोणता आहे आपल्या शरीरातला? पेशी. बोलू नको, सेल, काहीच बोलू नको. आपला मूलभूत घटक आपल्या शरीरातला, कोणत्याही सजीवाच्या शरीरातला मूलभूत घटक कोणता आहे? पेशी. कोणता आहे? पेशी. सर्वसामान्य जर आपल्याला काही क्रिया करायच्या असतात तर काय महत्वाचा घटक आहे? पेशी. त्यानंतर स्ट्रक्चरल. स्ट्रक्चरल म्हणजे काय? रचनात्मक. काय म्हणतो आपण? रचनात्मक.
रचनात्मक का म्हणतो? कारण आपल्या नाकाला आकार असा कशामुळे आलाय? ह्या नाकांच्या पेशीमुळे आलाय. कोणाचं नक्ट नाक असते, कोणाचं चपटा असते, कोणाचं भेमणा असते. आपले कान बघा, असे काही जणांचे कान आहेत, काही जणांचे अशी कान असतात, हे का नाही? हत्तीचे कान सुपा एवढा आले आहेत, कारण तिथं कुंटलभर पेशी आहेत ना. आपल्या इथं आहेत का कुंटलभर पेशी? नाही. आपल्या प्रत्येक गोष्टीचा आता काय झाला, बाजूला एक असते बघा 11 बोट असते का? ते असण्याचं काय कारण आहे? कारण तिथं ते जेनेटिकली असते, आई वडिलांमध्ये असेल किंवा येऊ शकते ना कोणाला. मग तसं रचनात्मक म्हणजे काय? शरीराची किंवा सजीवाची रचना तयार करण्याचं काम सुद्धा कोण करतंय? वाळू. आपली वाळू असेल, वाळू ही वाळू बांधकामाला वापरतो आपण. वाळू सुद्धा काय आहे? स्ट्रक्चरल युनिटच आहे ना बांधकामाचं. इटा, इटा इज द बेसिक अँड स्ट्रक्चरल युनिट ऑफ बांधकाम म्हणजे बिल्डिंग. प्रत्येक गोष्टीला आहे तसं. ड्रेसचा बेसिक युनिट काय सांगा? कपड्याचं दोरा. काय? दोरा. दोरा, दोरा कशापासून बनते? कापसापासूनच बनतंय. पण आपण काय वापरतो ड्रेस बनवायला? नाही तर मग असा फेविकॉल कापू चिटकावं लागला असता सगळ्या, हे का नाही? कसं दिसलं असतं इमॅजिन करा बरं. आणि हे काय? कार्यात्मक म्हणजे आपल्या शरीरामध्ये सगळे जे कार्य चालतात. आपला मेंदू काय करतंय? अन्न पचवण्याचं काम करते. मेंदू कायचं काम करते? विचार करण्याचं काम करते. आपले डोळे काय करतात? ऐकण्याचं काम करतात. कान काय करतात? बघण्याचं काम करतात. नाक काय करतंय? चव कळली नाकानं. आता भाजी कशी झाली ते काय करतात? नाक बुडून बघतात. काय बुडून बघतात? तोंड. जीभ बुडवतात. काय बुडवतात? जीभ. जीभवर काय असतात आपल्या? चव जाणून घेणारे बर्ड्स असतात. बर्ड्स तुम्ही बघा, अशी जीभ अशी असं करून बघा, जीभेवर असे बारीक बारीक तुम्हाला हे दिसतात, प्रोजेक्शन दिसतात, असे उंचवटे दिसतात बारीक बारीक. बरं निरखून बघितलं तर मग डोळे असते ना, डोळ्यामध्ये आपल्याला दिसतंय का नाही? कानानं ऐकू येते, त्वचेनं आपल्याला चिमटा घेतला. समजा असं कधी झालंय का की तुमच्या पाठीत चाकू खुपशिला कोण किंवा कर्कट खुपशिलं, मग घरी गेल्या आई म्हणाली बघ पाठी, अरे काय बघ बरं. मग तुम्ही असं काढून बघायला, अरे कोणतरी कर्कट खुपशिली. असं वाटते का तुम्हाला? लगेच असं नुसतं असा हात जरी लागला तरी स्पर्श ज्ञान होते का नाही? आणि समजा कळालंच नसतं तर मागून असं चाकू खुपशिलाय तुमच्या पाठीत आणि घरी आल्या आई सांगाय तुम्हाला बघ बरं रक्त काय लागले, लाल लाल झाले, असा चाकू काढायचा तुम्ही बघ चाकू. असं शक्य आहे का? नाही. आपल्या शरीराची हानी होती ते कशामुळे कळते आपल्याला? आपल्या शरीरात असलेल्या चेतासंस्थेमुळे कळते का? मग हे सगळं काय आहे? कार्य करतात. कोण करतात? सगळ्या पेशी करतात. आता मोह काय मधमाशाचं पोळा असते ना ते मौळ म्हणतो आपण त्याला. हा, त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक युनिट काम करणारी कोण असती? वर्कर बी असती. कामगार माशी. कामगार माशीच काम करते ना. मग ते काय झालं? बेसिक युनिट झालं. काय झालं? बेसिक युनिट. तर सेलची व्याख्या कशी करणार? सेलची व्याख्या सांगा. द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ इज नोन ॲज पेशी. पेशी म्हणजे काय? सेल. लक्षात येईल? व्याख्या कशी करणार? द स्ट्रक्चरल, द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ इज नोन ॲज सेल. कळलं का? लिहा म्हणा व्याख्या. आणि तुम्हाला मी ते बुकचं पण सांगितलं होतं. सगळ्यात अगोदर लेटर असतात. लेटरचं काय होतंय? वर्ड्स तयार होतात. वर्ड्सचा पुढे गेलं नाही, पहिल्यांदा काय होतंय? बुक. लेटर असतात सगळ्यात अगोदर. आता ज्यावेळेस बेसिक आपण इंग्रजी शिकायला सुरू करतो ना, तर सगळ्यात अगोदर मॅडम तुम्हाला इंग्लिश स्कूलच्या ए बी सी डी असं म्हणायला शिकवतात. नंतर मग गिरव म्हणतात. म्हणजे सगळ्यात अगोदर आपण काय घेतो? आपण सगळ्यात अगोदर लेटर किंवा अल्फाबेट घेतो ना. मग त्याच्यापासून काय तयार होतात? वर्ड्स. वर्ड्स पासून काय तयार होतात? सेंटेन्स.
त्यानंतर काय तयार होते? पॅराग्राफ. त्यानंतर काय तयार होते? चॅप्टर. त्यानंतर काय तयार होते? युनिट. आणि त्यानंतर टेक्स्ट बुक. बरोबर आहे ना? हे तयार होत असते. हे असंच प्रत्येक गोष्टीच असते. आता लोखंड तयार होते ना, तर लोखंडाचे कण असतात. बरोबर आहे? हे लाकूड तयार व्हायले लाकडाचे पण कण आहेत. आपल्या प्लांट्स मध्ये पण सेल असतात. फक्त त्या काय करत नाहीत, आपल्यासारखे मूव्ह करत नाहीत. विचार करा, जर झाडांना बोलता आला असतं तर काय झालं असतं? किती आवाज आला असता? इथे बघ ना कसं चाललंय रस्त्यानं बॅग घेऊन. झाड म्हणलं असतं दुसरं, मार त्याला, मार एक फांटा मार. नको, तिचे पप्पा आले तर कापून टाकतात आपल्याला, गुपचूप बस. असे चर्चा असते ना झाडाच्या. बापरे, ते गोष्टी किती मोठं ट्रक चालले, दुसरं झाड म्हणलं असतं. बरं झालं झाडाला, नाही तर ते एवढं ह्या मुलींचेच कान, मुलींचंच बोलणं ऐकून ऐकून कान पिकून जातात. त्या झाडांचं बोलणं ऐकलं असतं तर हे छोटे छोटे गवतही बोललं असतं, ए पाय घेऊ नको रे माझ्या अंगावर. बरं झालं. We see the structural organization of the book in the above flow chart. Similarly, there are the organizational levels in the living organism too. These are cell, tissue, organ system and organism. आता हे मोडलं. सगळ्यात पहिल्यांदा काय येतंय? सेल. सेल नंतर काय येतंय? टिश्यू येते. टिश्यू नंतर काय येते? ऑर्गन येतंय. आणि ऑर्गन पासून काय तयार होतंय? ऑर्गन सिस्टीम. आणि ऑर्गन सिस्टीम पासून काय तयार होती? बॉडी तयार होती. बॉडी म्हणजे ऑर्गॅनिझम तयार होते. लक्षात ठेवा, नाकाच्या सेल ज्या आहेत त्या नाकाच्या सेल पासून नाकाची टिश्यू तयार होती. नाकाच्या टिश्यू पासून काय तयार होते? नाक नावाचा ऑर्गन तयार होते. नाक नावाच्या ऑर्गन, फुफ्फुस, त्यानंतर विंड पाईप असेल, विंड पाईप, हे सगळं जोडून काय तयार होतंय? रिस्पिरेटरी सिस्टीम. माहितीये का रिस्पिरेटरी सिस्टीम म्हणजे काय? श्वसन संस्था. हे असं फुस आणि फुस. आपल्या शरीरामध्ये हिमोग्लोबिन नावाचं ट्रक आहे. तुम्हाला माहितीये का? आपल्या शरीरामध्ये काय? हिमोग्लोबिन नावाचं ट्रक आहे, जे व्हेन्स आणि आर्टरीज नावाच्या रोडवर पळतंय. आणि काय वाहून नेतंय? लक्षात ठेवा, काय नाव आहे ह्या ट्रकचं? नाव काय आहे? HB. काय आहे? HB. आणि काय वाहून नेतंय हे? O2 म्हणजे ऑक्सिजन वाहून नेते. काय नेते वाहून? HB नावाचं ट्रक ऑक्सिजन वाहून नेते. आणि रोड कोणते आहेत? आर्टरीज अँड व्हेन्स. आर्टरीज आणि व्हेन्स नावाचे काय रोड आहेत. म्हणजे नसा असतात ना, धमन्या आणि शिरा. धमन्या आणि शिरा हे रोड आहेत आपल्या शरीरातले. बरोबर आहे का? देर आर पाईपलाईन, सो मेनी पाईपलाईन्स आहेत का ना? दिसत का? बघा बरं. एखाद्या वेळेस जर बोट वगैरे कापलं तर बाहेर नळाला पाणी लागते बघा. मग असं तोडा असं करतो आपण, करतो का? ते पाणी डबल प्यायचं. पाणी म्हणजे काय? ते ब्लड असते. काय असते? ब्लड. आणि ब्लड मध्ये काय असते? HB असते. काय असते? तुम्ही ऐकलं असेल, हिमोग्लोबिन कमी झालं डॉक्टर म्हणतात बघा. तर हिमोग्लोबिनचं काय काम आहे? ऑक्सिजन वाहून नेण्याचं. तर असं पूर्ण शरीर आपलं वेगवेगळ्या प्रतिसाद देत असतंय, वेगवेगळे कार्य करत असतंय, वेगवेगळं स्ट्रक्चर आहे आपलं, हे का नाही? तर त्या स्ट्रक्चर, सगळे फंक्शन आणि जेवढे काय मूलभूत क्रिया आहेत त्या सगळ्या करण्याचं काम कोण करतंय? सेल करते. बरोबर आहे का? मग सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या शरीरातल्या पेशी चांगल्या असतात. तुम्ही ऐकलं असेल पेशा कमी झाल्या म्हणून. पेशा कमी झाल्या बिमार पडते, पेशा जास्त झाल्या तरी बिमार पडते माणूस. मग सगळं कसं पाहिजे? लेवल पाहिजे. आणि सेल फॉर्म्स द basis of the structure and the function of the living organism. It is only with the help of cells that living organism carry out
ऑल देअर डिफरंट लाईफ प्रोसेसेस. आणि तुमच्या शरीरामध्ये जेवढे काही कार्य होत असतात, जेवढ्या काही गोष्टी घडून येत असतात, त्याचं सगळ्यात बेसिक युनिट जे आहे, फंडामेंटल मूलभूत, स्ट्रक्चरल रचनात्मक, फंक्शनल कार्यात्मक, तुमचं हृदय तुमच्या मुठी इतकं आहे, फिस्ट एवढं आहे, इथं असते, ह्या फुफ्फुसाच्या आणि ह्या फुफ्फुसाच्या इथं मधी थोडं डाव्या बाजूला झुकलेलं असते. एवढंच आहे तुमचं हृदय, तुमच्या मुठी इतकं. वाटलं खोटं वाटत असेल तर असा हात घाला मध्ये आणि काढून बघा, पुन्हा ठेवून द्या मध्ये. इथं मागच्या बाजूला इथं 2 किडन्या असतात आपल्या. इथं स्टमक आहे, स्टमक पोट, त्याच्या खाली स्मॉल इंटेस्टाईन आहे, पुन्हा लार्ज इंटेस्टाईन आहे. लिव्हर फेल झालं म्हणतात, ऐकलं असेल लिव्हर, ते दारूमुळे होत असते, ते पण आपल्या शरीरामध्ये असतं, यकृत. हे सगळे जे ऑर्गन बनलेले आहेत, कशापासून बनलेले आहेत? आपला नसलेला जे आहे असं दाखवतो आपण, पण नसतंय, वरच्या मधल्यात मेंदू, हे का नाही, ते पण. म्हणजे अशी गोष्ट, मन आहे म्हणतात, मन आपल्या शरीरात कुठेही मन नावाचा अवयव नाही, ते फक्त काल्पनिक आहे. मन असते का? नाही. कुठे नाही. माझ्या मनामध्ये माझ्या आई वडील आहेत. मन नसतंय आपलं, ते विचारच करत असतो आपण, ते मेंदू न करतो विचार. हृदयाचं काय काम आहे? फक्त बोर सारखं पंप करणं. बोरचं काय काम असते? आपल्या इथं बोर असते ना, मोटर जळती ना आपल्या घरची, त्याचं काय काम आहे? पंप करणं, म्हणजे खालचं पाणी वर फेकणं. तसं आपल्या हृदयाचं काय काम आहे? फक्त रक्त काय करणं? पंप करणं. म्हणजे फोर्स नसल्यावर रक्त गेलं असतं का? नसतं गेलं. मग रक्ताद्वारे सगळ्या, आता माझं डोकं दुखायला समजा, तर माझं डोकं दुखायला मी काय करतो? तर मी इथं असं फाडतो का पत्तीनं आणि इथं अशी गोळी टाकतो का? नाही. गोळी अशी खातो आपण, ती पोटात जाती, पोटात गेल्यावर रक्ताद्वारे ती शोषून घेतल्या जाते आणि जिथं तिची गरज आहे तिथे तिला पोहोचवल्या जाते. म्हणजे रक्ताद्वारे ते न्यूट्रिएंट जे ते औषध असते ना गोळीचं, ते कुठं जाते? रक्ताद्वारे इथं पोहोचत असते. का आपण असं फाडतो? आता माझे पाय दुखायचे तर मी इथं फाडतो का असं पत्तीनं आणि तिथं गोळी भरतो का? नाही भरत. हे सगळं कसं कळतंय? सगळं नेटवर्क आहे प्रत्येक याचं. घरामध्ये आई काय करते? स्वयंपाकाचं काम करते. तुम्ही आईला त्याच्यात मदत करता, नाही तर घरचं डिपार्टमेंट वाटून दिलेलं असते ना, कोणाला फरशी पुसायचं काम, कोणाला झाडून काढायचं काम, कोणाला सकाळी पाणी भरायचं काम, काही ना काही कामं दिलेली असतात. सगळं एकानंच केलं जमल का? नाही. तसं आपल्या शरीरामध्ये काय असतात? वेगवेगळे ऑर्गन आहेत आणि प्रत्येक ऑर्गनचं वेगवेगळं काम आहे. पण हे ऑर्गन कशापासून बनलेले आहेत? टिश्यू पासून. आणि टिश्यू कशापासून बनलेली आहे? सेल पासून. आपल्या नाकातले केस आहेत ना, ते काय शो म्हणून दिले आहेत का आपल्याला? नाही. आपल्या नाकात ज्यावेळेस हवा जाते ना, तेव्हा भला अवकळ कचरा घेऊन जाते. मग ते कचरा तिथंच बस, त्याच्या पुढे जाऊ नको, संपलं. ते इथंच अडवायचं काम कोण करतंय? नाकातले केस करतात. आणि त्याच्यासोबत एक चिकट लिक्विड असते बघा, जरा नंतर त्याच्यामध्ये त्या चिकट लिक्विड, ऐका, चिकट लिक्विड म्हणजे चिकट द्रव जे असते त्याच्यासोबत ते कचरा धूळ मिसळली ना, त्याचं नाव होते मे महिन्याला. काय होतंय? मे. आणि झोपडीला काय असतंय? रिअल आहे. आपल्या कानामध्ये पण बघा तुम्ही, असं तुम्हाला बुळबुळ करत राहते बघा कधी कधी, तिथं पण एक असा म्युकस असते. म्युकस म्हणजे काय? चिकट पदार्थ असते. आणि त्याच्यामुळं आपल्या शरीरामध्ये धूळ, मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे काही घातक आहेत ना आपल्याला, ते जात नसतात. शरीर डोळ्यामध्ये बघा, सकाळी सकाळी हे येते बघा, असं येते का नाही? ते येण्याचं काय कारण आहे? दिवसभर तुमच्या डोळ्यामध्ये धूळ जात असते. कारण आपण काय सलमान खान सारखे नेहमी चष्मा घालून राहतात का? नाही. तुम्ही बघा, धुळीतून एखाद्या प्रवास करून या, त्या दिवशी डोळे सकाळी उघडत सुद्धा नाहीत, असे चिटकून बसतात सगळे. जास्त धुळीत काम केलं असेल. ज्यावेळेस दसरा काढतो आपण घरातला, त्यावेळेस दुसऱ्या दिवशी सकाळी काय येतात? ते
कारण आपला डोळा काय करते, जेवढी दिवसभर धूळ जमा होती ना ती संध्याकाळी झोपीत आपल्या इथं आणून सोडते का. नंतर मग आपण असं काढतो सकाळी उठल्या आणि काही जण तर गंगा जमुना व्हायला सुरुवात करतात इथून. असं इथं बघितलं सकाळी उठल्या लाळ अशी हे असते बघा काही जणांचं. हे सगळं काय वेगवेगळे फंक्शन आहेत आपल्या शरीराचे आणि ते आपल्या शरीराला प्रोटेक्टिव्ह ठेवतात. आपल्या सीमेवर सैनिक असतात का नाही, कशामुळं, दुश्मनांपासून संरक्षण करण्यासाठी. तसं आपल्या शरीरामध्ये काही काय असतात, सेल असतात. त्यांचं काय काम असते, सैनिकी पेशी म्हणतो आपण त्यांना. काय म्हणतो, इम्युनिटी पॉवर. कोरोनामध्ये ऐकलं असेल बघा, ज्यांची इम्युनिटी कमी आहे त्यांना कोरोना लवकर व्हायला म्हणून. इम्युनिटी पॉवर म्हणजे काय, रोग प्रतिकारक क्षमता. काय म्हणतात, रोग प्रतिकारक क्षमता. आणि ही रोग प्रतिकारक क्षमता म्हणजे काय, आपण जेवतो, आपण पाणी पितो, आपल्या पाण्यासोबत खूप सारे जीवजंतू जात असतात. आता ही हवा आहे ना, इथं सगळे जीवजंतू आहेत सध्या, पण ते आपल्या नाकात, तोंडात, डोळ्यात सगळीकडे जात असतात नेहमी. पण ते जे जातात ते नंतर आपल्या शरीरामध्ये सैनिक तयार असतात त्याला धडधड धडधड गोळ्या मारायला. म्हणून आपल्याला काही होत नाही. थोडा सर्दी खोकला होतंय, आपल्याला एखादी मधमाशी चावली ना तर आपल्याला सुजते बघा. सुजल्यावर मग असं काही वेळाने ते राहून जाते. जखम झाली तर तिथं ती जखम नीट होऊन जाते. हे सगळं का होतंय, आपल्या शरीरामध्ये रिकव्हरी कॅपॅसिटी असते. काय असते, स्वतःला रिकव्हर करते शरीर. म्हणजे जिथे इजा झाली ना त्याला बरं करते. आता समजा एखादं भांडं चमटेलं तर ते बरोबर होऊ शकते का, नाही, कारण त्याच्यामध्ये रिकव्हरी करण्याची क्षमता आहे का, नाही. पण माझ्या इथे जखम झाली होती बघा, रॉड खूप चला होता असा आडवा, तर आता इथपर्यंत ते जखम होती, तर आता सगळी मिटून गेली. आणि ती जर नसली असती तर, म्हणजे पेशी रिप्लिकेट होतात, त्याचं डिवायडेशन होत आहे, पेशीमध्ये विभाजन करण्याची क्षमता असते. म्हणून सेलला काय म्हणतात, मूलभूत काय म्हणतात, युनिट म्हणतात. कळलं का. म्हणून काय, फंडामेंटल, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट कोणाला म्हणायचं, पेशींना म्हणायचं. आणि हेच आहे तुमच्या धड्यामध्ये. आता इथं हे बेसिक सांगितलेली माहिती सेल बद्दल, आणि तुमच्या याच्यामध्ये सगळे सेल ऑर्गनल्स दिलेत. म्हणजे पेशींचे सुद्धा अवयव असतात. पेशींचे सुद्धा काय असतात, अवयव असतात. पेशींना सुद्धा मेंदू असतो, जरा न्यूक्लियस नाव आहे, केंद्रक. यु नो, मेंदू असं इथं असते बघा, वरचा मधला. त्याचा उपयोग केला तर आपण सगळे हातापाय बरोबर. तुम्ही बघा एखाद्या तुम्हाला ठेस लागून तुम्ही पडले तर तुमचं मुंडकं असं तोंड समोर येते का, हात समोर येतात अगोदर, विचार करता तुम्ही. आता ठेस लागली, मी पडायलो, मग हात पुढे घेऊ का, विचार करता का, विचार करा टाइम असते का, नाही, पटकन हात समोर येतात, आपोआप होते. याला रिफ्लेक्स ऍक्शन म्हणतात. हे पण पेशी घडून आणतात. त्या कोणत्या पेशी असतात, चेतापेशी. जसं आता एखाद्या गरम वस्तूला हात लागला, समजा कडची पकड ते पातेला असते ना, त्याला हात लागला तर हात मागं जाते का, असं गच्च पकडतं त्याला, विचार करता का, मग पोळायला आता कसं करू, हात मागं घेऊ, विचार करता का एवढा, तेवढा करत तर करपून जाईल सगळं. मी काय केलं, आईनं पोळी मस्त अशी फुगली, मी काय केलं, गोड घातलं त्याच्यात फोडण्यासाठी तिला, असा चरपडावर असा हात मागं घेतला मी. डबल त्यामध्ये खुशीला का, नाही. हे विचार न करता आपण करतो गोष्टी. ह्या सगळ्या गोष्टी पेशी मार्फत होत असतात. म्हणून याला काय म्हणतात, मूलभूत, रचनात्मक आणि कार्यात्मक. आणि ह्या पेशींचे अवयव तुम्हाला शिकायचे, ते उद्या शिकणार आहोत. आजचं कळालं असेल तर आजच्या पुरता चारा बंद झाला. उद्या वेगवेगळ्या पेशींचे नावं लिहून आणायचे.